करून मग तिकडे दुपारून चालू होते अबे 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 सागरची पयाटी तर पुरी खाल्ली बे बा हे. सागरचा अरे मग काय तो मेलू बे बा, फक्त कालच न्यायला लागतं बा रात्री तो. काल बिमार नव्हता काय बे तो. त्याला रात्री दवाखान्यात नेलं काय नाही तो रोज तो सोकारी येतो. फोन लाव त्याला, फोन लाव. फार खाल्ली बे बा, खाल्ली बे बा मी शेंडच खुडले ना बे पुरे. ठेवलं बे बा, पैसे ठेवलं माया. पोट्टे गोंधळून राहिले. सागर होईन तो. चला बरं तिकडे. अबे शांततेने घे सागर काय होय? आता काही इच्छा हा? नाही राजूदा, जगाची इच्छा नाही राहिली माई बाबा. असं बोलल्याने जेवण करायचं. सत्यानाश झाला हो राजूदा. 2 महिन्यापासून केलेली मेहनत पुरी वाया गेली. परवाच्या दिवशीच मी बायकोची पोत गाळून ठेवून सल्फेट टाकलं या पयाटीले. काल राजू तापानं फोन करत होतो, घरी झोपला राहिलो. एका दिवशी पुरा सत्यानाश झाला. आता जगू का मरू मला समजून नाही राहिलं. तू काय बोलतो रे बाबू रे? अरे त्या मग लेकरं बाई नाही काय? त्या मग आई वडील नाही? अरे असं म्हटलं जमन काय? बरोबर आहे तुमचं मारुतराव. खरोखर माझ्यावर जबाबदारी आहे. मी असा विचार याच्यानंतर कधीच नाही करणार. पण मी आता करू काय? बाबू सागर, कास्तकारावर कमी वारा येते काय रे? अरे मय वावर तिकडे पुरं लंब करून टाकलं रे बाबू. जनावर आहे ना, काय करतात रे? अति पाणी येते पीक निघत नाही, कमी पाणी येते तिकून नुकसान. पूर्ण पीक मोठं होईपर्यंत कास्तकारा मांग हालच हाल आहे, आणि पूर्ण पीक घरी येईपर्यंत. बरोबर आहे राजूदा. इकून तिकून राजू पीक येते, कधी बोंडही जाईन, लाल्यात जाईन, दवा जाईन, लय झेला लागते राजू आपल्याला. गावगाळा आहे, आम्ही आहे सोबत. हिंमत हारू नको. अरे बाबू सागर, कास्तकारावर काय काय संकट नाही येत रे बाबा. अरे एवढे संकट झेलण्याची ताकद या आपल्या कास्तकारातच आहे. हलत्या पलत्याची ताकद नाही म्हटलं.